प्रत्येक माणसाचं आयुष्य हे संघर्ष, मेहनत आणि जिद्दीने घडलेलं असतं. काही जण अपयश पचवतात, पण काही अपयशावर मात करून नवीन उंची गाठतात. प्रत्येक माणसाचं आयुष्य हे संघर्ष, मेहनत आणि जिद्दीने घडलेलं असतं. काही जण अपयश पचवतात, पण काही अपयशावर मात करून नवीन उंची गाठतात. आज आपण अशाच एका जिद्दी व्यक्तीची कथा ऐकणार आहोत. त्याचं नाव आहे सौरभ भोसले. सौरभ भोसले याचा जन्म 11 मार्च 1996 मध्ये सातारा, महाराष्ट्र येथे झाला. हा एक लोकप्रिय महाराष्ट्र स्टँडअप कॉमेडियन आणि डिजिटल क्रिएटर आहे. तो त्याच्या ग्रामीण शैलीतील विनोदासाठी ओळखला जातो. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरील व्हायरल व्हिडिओमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. सौरभ भोसले याचा जन्म आणि संगोपन महाराष्ट्रातील सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर सातारा येथे झाले. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सौरभला नेहमीच विनोद आणि कथाकथनाची आवड होती. त्याचे मिमिक्री कौशल्य आणि दैनंदिन जीवनातील विनोद समजून घेण्याची क्षमता यामुळे तो लहानपणापासूनच इतरांपेक्षा वेगळा दिसत होता. त्याने सातारा येथील एका सार्वजनिक शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे आणि कला विषयात पदवी प्राप्त केली आहे. तरीही महाविद्यालयीन काळात त्याने विनोद आणि डिजिटल सामग्री निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. 2020च्या लॉकडाऊन दरम्यान सौरभने इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर लघु विनोदी स्किट्स पोस्ट करून त्याचा कंटेंटचा प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात सौरभ यांनी आपल्या क्षेत्रात मोठं नाव कमावलं. त्यांनी केलेल्या कामामुळे केवळ कुटुंब नव्हे तर गाव, समाज आणि अनेक लोक अभिमानाने त्यांचे नाव घेऊ लागले. त्यांना मिळालेले पुरस्कार, सन्मान ही त्यांच्या मेहनतीची साक्ष आहे. पण त्यांना खरं समाधान मिळालं हे लोकांच्या प्रेमात आणि त्यांच्या प्रेरणेत. सौरभला यश त्याच्या मराठी व्हिडिओजमुळे मिळाले, जे बहुतेकदा सामान्य कौटुंबिक परिस्थिती, मध्यमवर्गीय जीवन आणि ग्रामीण संस्कृतीवर केंद्रित होते. त्याची नैसर्गिक बोलीभाषा, उत्तम कॉमिक टायमिंग आणि अनोखी शैलीने लगेच लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्याची विनोदी शैली आणि कथाकथन कौशल्यामुळे तो इतका लोकप्रिय झाला आहे की आज त्याचे सर्व कॉमेडी शो हाऊसफुल होत आहेत. त्यांचं कौन सौरभ भोसले हा महाराष्ट्र दौरा तर खूपच लोकप्रिय झालेला आहे. ते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांचा कॉमेडी शो करतात. त्याचे इंस्टाग्रामवर सध्या 881K फॉलोअर्स तर यूट्यूबवर 2.35 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. लोकांना तो खूप आवडू लागला आहे आणि तसेच तो लोकांशी जोडलाही जाऊ लागलेला आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग सतत वाढत आहे. यश मिळालं तरी सौरभ भोसले यांनी कधीही आपलं साधेपण सोडलेलं नाही. कुटुंबासोबतच त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, मित्रांसोबतचं प्रेमळ वागणं आणि सहकार्यांबद्दल आदर हे त्यांची खरी ओळख आहे. त्यांचा स्वभाव साधा पण विचार मोठे. प्रामाणिकता, मेहनत आणि समाजासाठी जबाबदारी हीच खरी माणसाची ओळख असते. हे मूल्य ते आजही जपत आहेत. सौरभ भोसले यांनी त्यांची प्रतिमा कायम स्वच्छ ठेवली आहे. मोठ्या वादांपासून ते दूर राहिलेले आहेत. ते अनेकदा राजकीय दृष्ट्या संवेदनशील विषय टाळतात आणि त्यांचे विनोद हलके फुलके आणि सहज निर्माण होतात. आज सौरभ भोसले यांच्या जीवनाकडे बघितलं तर आपल्याला जाणवतं, स्वप्न बघणं सोपं आहे, पण ते पूर्ण करण्यासाठी लागते मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास. सौरभ नेहमी म्हणतात, स्वप्न मोठं बघा, त्यांच्यासाठी मेहनत करा आणि कधीही हार मानू नका. त्यांची गोष्ट ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही, तर ती प्रत्येक मेहनती माणसासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. मित्रांनो, अशा या सौरभ भोसले यांना आपण मनापासून सलाम करतो. त्यांचा प्रवास अजून चालू आहे आणि पुढेही अनेकांना मार्गदर्शन करीत राहील. मित्रांनो, तुम्हाला अजून कोणाचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.